अकोले तालुक्यातील बारी ग्रामपंचायतीमध्ये सन 2024 ते 26 या कालावधीत विविध विकास कामे आणि शासनाच्या निधीच्या खर्चात लाखो रुपयांचा कथित आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे। या संदर्भात ग्रामस्थांनी प्रथम गट विकास अधिकारी पंचायत समिती अकोले यांच्याकडे दिनांक 10 मार्च 2026 व 6 एप्रिल 2026 रोजी लेखी तक्रारी सादर केल्या। त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्याकडे 4 मे 2026 रोजी स्वतंत्र तक्रार दाखल करून ग्रामपंचायतच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार विविध योजना अंतर्गत करण्यात आलेल्या विकास कामांमध्ये अनियमितता, निधी खर्चातील तफावत तसेच कामांच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी आढळून आल्याचा संशय। या संदर्भात माहिती मिळविण्यासाठी माहितीचा अधिकार अंतर्गत अर्ज दाखल करण्यात आला। मात्र 2 महिन्यांपासून अधिक कालावधी उलटूनही ग्रामपंचायतीकडून अपेक्षित माहिती देण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला। आरटीआय दर्जेदार देवेंद्र काशीनाथ खाडे, गोरख विठ्ठल खाडे, किसन उत्तम खाडे, राधाकृष्ण तुकाराम खाडे आणि सागर प्रकाश खाडे यांनी ग्रामपंचायतच्या विविध विकास कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला। माहिती न दिल्यामुळे संशय अधिक बळावल्याचंही ग्रामस्थांचं म्हणणं आहे। तक्रारीनुसार ग्रामसभा न घेता काही विकास कामांसाठी अन्य गावातील छायाचित्रे अपलोड करून शासनाचा निधी खर्च झाल्याचं दाखविण्यात आल्याचा आरोप आहे। यामध्ये सोलर पंपासाठी सुमारे 4,80,000 रुपये, जिम साहित्य खर्चासाठी 1,20,000 रुपये, जिल्हा परिषद शाळेसाठी 1,40,000 रुपये, बारी बंगल्यातील जिल्हा परिषद शाळेसाठी 1,00,000 रुपये, संगणक खरेदीसाठी 1,24,000 रुपये, पाणी पुरवठा दुरुस्तीसाठी 5,60,000 रुपये तसेच स्मशानभूमी कामासाठी निधी खर्च झाल्याचं दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आला। ग्रामस्थांच्या आरोपानुसार काही ठिकाणी प्रत्यक्ष कामे झालेली नसतानाही खोटी बिले सादर करून निधी काढण्यात आला। गावात पाणी टंचाईची समस्या कायम असतानाही पाणी पुरवठा दुरुस्तीवरही खर्चाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेले विस्तार अधिकारी अटकोरे आणि सहाय्यक गट विकास अधिकारी मुठे यांनी केवळ औपचारिक चौकशी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। अद्याप कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सखोल चौकशी केली नसल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलंय। या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर तसेच जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी वरिष्ठ स्तरावर स्वतंत्र चौकशी समिती नेमावी, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत ग्रामपंचायतीच्या आर्थिक खाती गोठवावीत अशी मागणी केली। दरम्यान या गंभीर आरोपांची दखल घेऊन पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासन कोणती कारवाई करते याकडे बारी ग्रामस्थांचं लक्ष लागलं। मी देवेंद्र काशीनाथ खाडे, राहणार बारी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर। आमच्या बारी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आढळून आलेला आहे। दिनांक 15 ऑगस्ट 2025 पासून आजपर्यंत एकही ग्रामसभा झालेली नाही आहे। बेकायदेशीररित्या गावाला तसंच न घेता खालील कामांची बिलही काढण्यात आलेली आहेत। ही कामे प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीत। ते पुढीलप्रमाणे: सोलर पॅनल, शाळा, अंगणवाडी, पाणी पुरवठा, जिम उपकरणे, साहित्य खरेदी करणे तसेच इतरही कामे यावर सदर ग्रामपंचायतने ढोबळमानाने अंदाजित 20 लाखापेक्षा जास्त पैसा खर्च करून प्रत्यक्षात एकही काम वास्तवात नसून भ्रष्टाचार केलेला आहे। तरी आम्ही RTI टाकलेला असून अद्यापही आम्हाला माहिती देण्यात आलेली नाही। RTI दाखल अर्ज दिनांक 26/3/2026 रोजी दाखल अर्ज करून आज दिनांक 28/5/2026 आजपर्यंत यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। तेव्हा आम्ही ग्रामस्थ शासनाकडे मागणी करतो की झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल निष्पक्षपातीपणाने चौकशी करून जो दोषी असेल त्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि त्यांच्याकडून भ्रष्टाचार झालेला जो काही निधी असेल तो वसूल करून ग्रामपंचायत खात्यामध्ये जमा करावा। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज।